नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये एकूण 7 प्रकरणे अभ्यासली. आता आपण 8वं प्रकरण अभ्यासत आहोत. त्याचं नाव आहे कंपनी अकाउंट्स. त्यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे भागांची विक्री करून कंपनीचं भाग भांडवल उभा करायचं. त्यामध्ये शेअर्सची विक्री करायची. शेअर्सचे एकूण 2 प्रकार आहेत, लक्षात घ्या. इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर्स. ज्यामध्ये आपण भागांची विक्री करत असताना त्यामध्ये 4 टप्पे आहेत महत्त्वाचे, लक्षात घ्या. पहिलं आहे ॲप्लिकेशन. या ठिकाणी बघा, लक्षात घ्या. ॲप्लिकेशनच्या 2 एंट्र्या येणार आहेत. त्यानंतर म्हणजे अलॉटमेंट, आपण लोकांना शेअर अलॉट केले, त्याच्या 2 एंट्र्या येणार आहेत. त्यानंतर फर्स्ट कॉलच्या 2 एंट्री आणि सगळ्यात शेवटी फायनल कॉलच्या सुद्धा 2 एंट्री. अशा एकूण 8 एंट्री आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत, लक्षात घ्या. ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले, नंतर ते कॅपिटलला ट्रान्सफर केले. अलॉटमेंटचे ड्यू, नंतर रिसिवड. फर्स्ट कॉल मनी ड्यू, नंतर रिसिवड. आणि शेवटी फायनल कॉल ड्यू आणि नंतर रिसिवड. अशा 8 मेन जर्नल एंट्रीज आपल्याला ह्याच्यामध्ये करायच्या आहेत, कंपनीच्या पुस्तकामध्ये करायच्या आहेत. यामध्ये एक 2-3 कंडिशन अशा बदलतात की काही वेळी आपण या ॲप्लिकेशनमध्ये डिस्काउंट पण देतो, लक्षात घ्या. डिस्काउंट देतो किंवा प्रीमियम म्हणजे जादाची रक्कम आणि डिस्काउंट म्हणजे कमी रक्कम घेतली जाते, लक्षात घ्या. आणि प्रीमियम म्हणजे जास्तची रक्कम असते. तर ते अलॉटमेंटच्या एंट्रीला आपल्याला प्रीमियम आणि डिस्काउंट या एंट्रीसुद्धा बघायच्या आहेत. थोडीशी एंट्री बदलती, लक्षात घ्या. प्रीमियमचा क्रेडिट बॅलन्स असतो, डिस्काउंटचा डेबिट बॅलन्स असतो, लक्षात घ्या. डिस्काउंट आपला लॉस आहे म्हणून डिस्काउंटला डेबिट, आणि प्रीमियम हा फायदा आहे म्हणून प्रीमियमला क्रेडिट देतो आपण. चला तर मग या ठिकाणी आज हा नवीन प्रॉब्लेम व्यवस्थित आपण अभ्यासू. यामध्ये बघा, सुरुवातीला मी प्रॉब्लेम वाचतोय, तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येतील कंडिशन काय आहेत त्या. बघा, यामध्ये सुरुवातीला बघा, अंकिता लिमिटेड कंपनीचं नाव दिलं आहे. ऑफर्ड फॉर पब्लिक 10,000 इक्विटी शेअर, म्हणजे 10,000 शेअर इश्यू केलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे पब्लिकला ते विकण्यासाठी काढलेले आहेत, विकलेले आहेत, लक्षात घ्या. परंतु 10 रुपये ईच, प्रत्येक शेअरची किंमत या ठिकाणी एकासाठी 10 आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी 10ची फोड आपल्याला खाली दिलेली आहे, 10 रुपये प्रत्येकी आहे. ॲट ए प्रीमियम ऑफ ₹12 पर शेअर, म्हणजे त्यामध्ये प्रीमियम हा 2 रुपये आहे, लक्षात घ्या. 10 रुपये मेन किंमत आहे. प्रीमियम पकडून प्रीमियम ॲड करून त्याची किंमत झालेली आहे 12 रुपये, लक्षात घ्या. म्हणजे 10 रुपयाचा शेअर 12 रुपयाने आपण तो पेएबल करणार आहोत. बघा, पेएबल ॲज अंडर विक्रीला काढलेला आहे, लक्षात घ्या. प्रीमियम केव्हा होतो की ज्यावेळी आपल्याकडे शेअर्स कमी आहेत आणि मागणी जास्त आहे, अशा वेळी प्रीमियम हा आकारला जातो आणि प्रीमियमला क्रेडिट द्यायचं, लक्षात घ्या. आता या ठिकाणी बघा, खाली 12 रुपयाची फोड आपल्याला दिलेली आहे. बघा, ऑन ॲप्लिकेशनला 4 रुपये दिलेले आहेत. सुरुवातीला लोकांनी ॲप्लिकेशन केलं त्यावेळी 4 रुपये आपण वसूल केलेले आहेत. एकदम पैसे घेता येत नाही, टप्प्याटप्प्याने घ्यावे लागतात. त्यानंतर बघा, ऑन अलॉटमेंटला या ठिकाणी 4 रुपये आहेत, इन्क्लुडिंग प्रीमियम, म्हणजे 2 + 2 असे 4 रुपये अलॉटमेंटला झालेले आहेत, लक्षात घ्या. हा 2 रुपये प्रीमियम आहे, लक्षात घ्या. त्यानंतर ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल बॅलन्स अमाऊंट म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी राहिलेली रक्कम, मग ती किती बघा, या 12 रुपयामध्ये, लक्षात घ्या. पहिले 4 गेले, नंतरचे 4 गेले, 8 झाले, म्हणजे शेवटी राहणारे 4. 8 + 4 12. या तिघांची टोटल तेवढी येते 12, लक्षात घ्या. बॅलन्सिंग अमाऊंट म्हणजे राहिलेली 4 रुपये किंमत. पहिल्याला ॲप्लिकेशनला 4 रुपये, अलॉटमेंटला 4 रुपये, राहिलेले 4 रुपये, कारण या तिघांची बेरीज, लक्षात घ्या, 12 रुपये येते. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 टप्प्यात पैसे गोळा करायचे आहेत, ॲप्लिकेशनला, अलॉटमेंटला, फर्स्ट आणि फायनल कॉलला.
बघा खाली दिलेले आहे, लक्षात घ्या. कंपनी रिसिव्ड ऑल द मनी, सगळे पैसे वसूल झालेले आहेत. द इश्यू वॉज फुल्ली सबस्क्राईब्ड, म्हणजे जेवढे इश्यू केले तेवढे सर्व पैसे वसूल झाले, तेवढ्या सर्व शेअरची विक्री झालेली आहे. खाली बघा काय दिलेलं आहे, गिव्ह जर्नल एंट्री टू रेकॉर्ड द अबाउट ट्रान्झॅक्शन अँड ऑल्सो शो बॅलन्स शीट. म्हणजे एंट्री, जर्नल एंट्री विचारलेले आहेत आणि बॅलन्स शीट, पण आपल्याला फक्त जर्नल एंट्रीच विचारात घ्यायची आहे. परीक्षेला जर्नलच विचारलं जातं. हा टॉपिक, हा प्रॉब्लेम कॉम्प्युटरच्या थेअरीला आहे, लक्षात घ्या. आपण थेअरी पण अभ्यासणार आहोत, पण ज्याला ह्या प्रॉब्लेम सोडवायचा आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या की कशा पद्धतीने प्रॉब्लेम हा सॉल्व केला जातो. बघा सुरुवातीला जर्नल एंट्रीज या ठिकाणी आपण त्याचं फॉर्मॅट घ्यायचं. बघा जर्नलाइज इन द बुक्स ऑफ अंकिता लिमिटेड, डेट, पर्टिक्युलर, ELF, डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज. बघा पहिली एंट्री, ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. एंट्री काय येणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू ॲप्लिकेशन, पुढं लिहायचं इक्विटी शेअर. दरवेळी इक्विटी शेअर स्वतःहून लिहिणं गरजेचं आहे. मग एंट्री येणार तुमची बँक अकाउंट डेबिट टू ॲप्लिकेशन. बघा 10,000 गुणिले 4, 10 चोक 40, 10 चोक 40, 10,000 शेअर ॲप्लिकेशनला 4 रुपयाप्रमाणे 10 चोक 40 येते. आणि मग नॅरेशन येणार आहे, बिंग ॲप्लिकेशन मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर ॲट ₹4 पर शेअर रिसिव्ड, 4 रुपये प्रत्येकी मिळालेले आहेत. म्हणजे परत एकदा बघा, ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. एंट्री येणार बँक अकाउंट डेबिट टू ॲप्लिकेशन अकाउंट, 10,000 गुणिले 4. आता याच ॲप्लिकेशनचे पैसे कॅपिटलला ट्रान्सफर करायचे आहेत. मग लक्षात घ्या, पहिल्या एंट्रीत ॲप्लिकेशनला आपण क्रेडिट दिलं, नंतर डेबिट द्यायचं दुसऱ्या एंट्रीत, आणि कॅपिटलचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो. मग दुसरी एंट्री बघा काय होणार आहे तुमची, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल, म्हणजे ॲप्लिकेशन टू कॅपिटल, दोन्हीकडं फक्त इक्विटी शेअर शब्द लिहायचा आहे. रक्कम सेम तीच, 10,000 गुणिले 4, 40,000, 40,000. म्हणजे दुसरी एंट्री झाली तुमची ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, 40,000, 40,000. बिईंग बघा ॲप्लिकेशन मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर ॲट ₹4 पर शेअर ट्रान्सफर. लक्षात घ्या, म्हणजे इक्विटी शेअर आपण या ठिकाणी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केले, ॲप्लिकेशन मनी या ठिकाणी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केले. आता पुढं तिसरी बघा, अलॉटमेंट ड्यूची एंट्री बघायची. लक्षात घ्या, अलॉटमेंट मनी ड्यू, मग त्याची एंट्री काय होणार आहे लक्षात घ्या, अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट आणि टू शेअर प्रीमियम अकाउंट, कारण अलॉटमेंटला 2 रुपये प्रीमियम आहे, जादाची रक्कम आहे. बघा लक्षात घ्या, म्हणून अलॉटमेंट अकाउंट डेबिट 40,000 गुणिले 4, 10,000 गुणिले 4, 40,000 येणार आहे. नंतर टू इक्विटी शेअर म्हणजे 10,000 गुणिले 2, 10 दुने 20,000, आणि टू प्रीमियम 10,000 गुणिले 2, 20,000. म्हणजे अशा पद्धतीने एंट्री आपली येणार आहे अलॉटमेंट टू कॅपिटल आणि टू प्रीमियम. मग नॅरेशन येणार आहे बिंग अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर ॲट ₹4 पर शेअर ड्यू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ती एंट्री अलॉटमेंट टू कॅपिटल आणि टू प्रीमियम येणार आहे. लक्षात घ्या, 40,000ची फोड 20,000 रुपये, 20,000 रुपये प्रीमियम मिळालेला आहे. आता आपल्याला अलॉटमेंटचे पैसे मिळाले, मग एंट्री काय येणार आहे तुमचे लक्षात घ्या, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. बँक टू अलॉटमेंट रक्कम येणार आहे 10,000 गुणिले 4, 40,000, 40,000. म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू अलॉटमेंट अकाउंट, 10,000 गुणिले 4, 40,000, 40,000. बिंग अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर ॲट ₹4 पर शेअर रिसिव्ड, 4 रुपये पद्धतीने आपल्याला ते मिळालेले आहेत. मग एंट्री येणार बँक टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट, 40,000, 40,000. नंतर पुढं लक्षात घ्या,
फर्स्ट आणि फायनल कॉल एकत्रित दिलेले आहेत, लक्षात घ्या. मग त्याची एंट्री बघा काय येईल 5वी. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. त्याच्या पुढं फक्त इक्विटी शेअर शब्द लिहायचा आहे. म्हणजे फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. 10,000 गुणिले 4 40,000 40,000. म्हणजे येणार आहे 5वी एंट्री बघा काय येते. फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल 10,000 गुणिले 4 40,000 40,000. नॅरेशन येणार बिंग फर्स्ट आणि फायनल कॉल दोन्ही एकत्रित घेतलेली, लक्षात घ्या. नाहीतर दरवेळी ते सेपरेट असले तर परत फायनल कॉलच्या 2 एंट्री ज्यादा झाल्या असते. इथं फक्त एकत्रित घेतले फर्स्ट अँड फायनल कॉल्स आणि बॅलन्सिंग अमाऊंट म्हणजे 4 रुपये, लक्षात घ्या. मग एंट्री तुमची फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट 10,000 गुणिले 4 40,000 40,000. आणि शेवटी बघा फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे मिळाले बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट आणि फायनल कॉल 10,000 गुणिले 4 40,000 40,000. म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल 40,000 40,000. बिंग काय येणार आहे बघा. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर ॲट ₹4 पर शेअर रिसिवड. 4 रुपयाप्रमाणे ते अमाऊंट आपल्याला रिसिवड झालेली आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला या 6 एंट्रीज झालेल्या आहेत, लक्षात घ्या. की सुरुवातीला बघा या ठिकाणी परत एकदा बघा ॲप्लिकेशनचे पैसे मिळाले. एंट्री येणार बँक टू ॲप्लिकेशन. नंतर ॲप्लिकेशनचे कॅपिटलला ट्रान्सफर करायचे. एंट्री येणार आहे ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. त्यानंतर पुढं अलॉटमेंट मनी ड्यू आहे परंतु तिथं प्रीमियम पण आहे, लक्षात घ्या. मग एंट्री येणार अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट आणि टू प्रीमियम अकाउंट, लक्षात घ्या. प्रीमियमचा क्रेडिट बॅलन्स असतो त्यामुळे प्रीमियमला क्रेडिट द्यायचं. त्यानंतर अलॉटमेंटचे पैसे मिळाले. एंट्री येणार आहे तुमची बँक अकाउंट डेबिट टू अलॉटमेंट अकाउंट. दरवेळी इक्विटी शेअर शब्द लिहिणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. बँक टू अलॉटमेंट. त्यानंतर पुढं बघा शेवटी फर्स्ट आणि फायनल कॉलचे अमाऊंट ड्यूचे एंट्री काय होणार आहे, लक्षात घ्या. फर्स्ट आणि फायनल कॉल अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. तिथं या ठिकाणी इक्विटी शेअर शब्द आपण स्वतः लिहायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे मिळाले, रिसिवड झाले. एंट्री येणार आहे बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट आणि फायनल कॉल अकाउंट 40,000 40,000. बिंग नॅरेशन बघा इक्विटी शेअर फर्स्ट आणि फायनल कॉल मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर ॲट ₹4 पर शेअर रिसिवड. म्हणजे बँक टू फर्स्ट आणि फायनल कॉल आहे. अशा पद्धतीने या 3 कंडिशनच्या एकूण 6 एंट्रीज इथं झालेल्या आहेत. परत एकदा बघा ॲप्लिकेशनच्या 2 अलॉटमेंटच्या 2 आणि फर्स्ट फायनल कॉलच्या 2 एकत्रित आल्यामुळे इथं 4 रुपये रक्कम येते, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीने या 6 एंट्रीज होतात आणि त्या या ठिकाणी 10 मार्क्सला आपल्याला बोर्डामध्ये विचारल्या जातात. हा कॉम्प्युटरच्या थिअरीला ऑर आहे, लक्षात घ्या. त्यामुळं हा तुमच्या टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे प्लस त्याचा ॲन्सर पण आहे. तर तुम्ही काय करा, हा प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा आणि नोट डाऊन करा आणि व्यवस्थित जर्नलचा आखून कंपनीच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित जर्नल एंट्रीज करून घ्या. जरी काय तुम्हाला शंका असतील तर विचारा, पण या ठिकाणी या सर्व 6ची 6 एंट्रीज व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये करा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा.